आज अचानक प्लॅन केला की उद्या सकाळी आपण छोटी दीदींकडे जाऊयात आणि त्यांना मस्त रक्षाबंधनचं सरप्राईज देऊयात. त्याच्या अगोदर संध्याकाळच्या वेळेला इथे मी मनूसाठी बेसनाचं धिरडं बनवत होते. मनू खाण्याच्या बाबतीत खूप जास्त त्रास देते, तिला खायला अजिबात नको होतं, पण मी तिला बेसनाचे धिरडे, त्याच्यानंतर पॅनकेक वगैरे अशा गोष्टी बनवत असते आणि ती ते आवडीने खाते. मग तिच्यासाठी ते बनवलं. साईड बाय साईड इथे मी खिचडीची सुद्धा तयारी केली होती. जेव्हा वास्तुशांतीच्या वेळी मोठ्या दीदी आल्या होत्या ना, त्यांनी खिचडी बनवली होती मिरची घालून आणि ती त्यांना एवढी आवडली आहे म्हणजे यांना, आणि तशीच खिचडी बनवते अशी मला म्हणत असतात, पण तशी टेस्ट काही होत नाही कारण दीदीच्या हाताची चव ना एकदम भारी लागते. मस्त खिचडी खाल्ली. आज अचानकच लाईव्हसुद्धा घेण्याचा प्लॅन केला होता. सो आज मी इंस्टाग्रामवरती लाईव्हसुद्धा गेले होते. खरं तर आम्ही ग्रुपने मिळून लाईव्ह जाणार होतो, पण ते काही शक्य झालं नाही, म्हणून मग मीच लाईव्ह गेले आणि मस्त सगळ्यांसोबत गप्पा मारल्या. आता हे आजचं लाईव्ह ना माझ्यासाठी एवढी मोठी सजा होईल हे माहिती नव्हतं. कसं ते सांगतेस, म्हणजे लाईव्हमध्येच मला 11:30 वाजले. त्याच्यानंतर मला बॅग पॅक करायची होती, कपडे प्रेस करायचे होते. मी सगळे कपडे प्रेस करून त्यांच्याकडे दिलेले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी बॅग पॅक केली. आणि असंही आमचं नेहमीचं काम हे त्यांच्याकडेच असतं कारण ते व्यवस्थित पॅक करतात बॅग. आता उद्या सकाळी गावी जायचं म्हणजे घरातलं सुद्धा सगळा पसारा तर आवरणं आहेच. मग ते सगळं आवरून ठेवलं. आता एवढे मोठे भांडेसुद्धा पडले होते जे मला एकदम घासायचे जीवावर आले होते, पण उद्या जर मी ह्याचेच ठेवून गेले असते तर मग घरामध्ये खूप घाण पण झाली असती आणि वाससुद्धा आला असता. म्हणून पटापट असे भांडे घासून घेतले आणि असा झाला आमच्या दिवसाचा शेवट. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.